नमस्कार मंडळी, मी अश्विनी मिरची किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण भेंडीची भाजी कशी करायची ते पाहू। त्यासाठी लागणारे साहित्य: पावशेर भेंडी, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, हळद, मीठ चवीनुसार, 6 ते 7 हिरवी मिरची, 6 ते 7 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरं याची ओबडधोबड पेस्ट बनवून घेऊ। सर्वप्रथम गरम तव्यावर भेंडी भाजून घेऊ। भेंडी कापण्यापूर्वी ओल्या कपड्याने भेंडी दाबून पुसून घेतली। त्यानंतर भेंडी एकसारखी कापून घेतली। भेंडी भाजून घेतल्यामुळे भेंडी चिकट न होता सुटसुटीत होते। भेंडीला छोटे छोटे काळे डॉट पडेपर्यंत भाजून घेतली, त्यामुळे भेंडीची भाजी खमंग होते। भेंडी भाजल्यामुळे भेंडी शिजायला जास्त वेळ लागत नाही। भेंडी भाजल्यामुळे भेंडीचा रंग हिरवागार राहतो। एका तापलेल्या कढईमध्ये 2.5 ते 3 पळी तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे। कांदा हा आपल्याला लाल होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परतताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची। पांढरट असा कांदा आपल्याला भाजीसाठी वापरायचा नाही, त्यामुळे आपली भाजी गोड होते। भाजीसाठी नेहमी कांदा लालसरच करायचा आहे। त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपला कांदा लालसर झाला आहे। लालसर झालेल्या कांद्यामध्ये टोमॅटो ॲड करू व त्यावर थोडीशी चिमूटभर मीठ घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतायचा आहे। या परतलेल्या मसाल्यामध्ये हिरवी मिरचीचे जे वाटण आपण केले होते ते वाटण ॲड करायचे व थोडीशी चिमूटभर हळद ॲड करायची आहे। तेल सुटेपर्यंत सर्व मसाला एकसारखा फिरवत राहायचा आहे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतवायचे आहे। आपल्या वाटणाला तेल आता सुटत आले आहे। त्यामध्ये भाजलेली भेंडी मिक्स करून सर्व मसाल्यामध्ये भेंडी छान मिक्स करायची आहे। तुम्ही पाहू शकता भेंडीला किती सुंदर असा कलर आला आहे व आपली भेंडी हिरवीगार आहे। भेंडीवर झाकण ठेवून 1-2 वाफ आपण काढून घ्यायची आहे, त्यामुळे भेंडी आपली पटकन शिजते। व झाकण काढून त्यामध्ये कोथिंबीर मिक्स करून भेंडी खालीवरती करून परत झाकण ठेवायचे आहे। भेंडी आपली मऊसर अशी होते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचे कूट घालू शकतो, पण मी भेंडीमध्ये अर्धा चमचा किंवा 1 चमचा शेंगदाण्याचे कूट घालते व भेंडी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। कूट घातल्यानंतर भेंडीला परत एक वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे आपली कूट जे आहे भेंडीमध्ये छान असे मुरते व भाजी आपली छान लागते। ही भेंडीची भाजी चपाती व ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते। एकदा या पद्धतीने भेंडीची भाजी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे। याची फ्लेम आता बंद करून घेऊ आणि भेंडीची भाजी सर्व करू। न आवडणारे लोकही ही भाजी एकदा नक्की खाऊन पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल।